पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत. चालते ते थांबवण्यासाठी त्यांना आम्ही थांबू अशी भीती वाटते. दिवाळी अधिवेशन 2 महिन्याचं घेण्यात यावं असं नाना पटोले यांनी मागणी केली आणि एक मिनिट. जाधवांनी त्याला दुजोरा दिला आहे. पण अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली. हो, कारण थंडीच नाही तर ते हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल. पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे, जे आत सगळी चर्चा होते अर्थात बीएससीच्या चर्चा बाहेर करत नाही कोणी, बरोबर आहे. पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय, म्हणतायत 7 दिवसाचं, चर्चा आहे 5 दिवसात उरकतील. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी डिमांडचं, पुरवणी मागण्यांचं. मग नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात? कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का? जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का? काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का? शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का? अजनीवन असेल, तपोवन असेल, पुण्यातलं रिव्हरफ्रंटचं पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल, ह्याच्यावर चर्चा होणार आहे का? बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये. आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे. ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली. अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत. आदित्यजी, तळ कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवरती पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. मात्र आज विधानभवनाच्या आवारामध्ये आमदार निलेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मन की बात होताना पाहायला मिळाली. बघा, मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे. बाकीचा मिंदे गटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही. त्यांनी सगळं चोरलेलं आहे. त्यापर्यंत 7-12 पोरं झाला नाही, काय सांगणार? काय सांगाल म्हणजे ह्यांनी आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचनं दिली होती ती कधी पूर्ण करणार. आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती. कर्जमाफी पण आम्ही बोलत नाही, मुक्त बोलतो आम्ही, माफ गुन्हेगाराला करतो. पण हेच सरकार, भाजपचं सरकार आणि सोबत 2 जे गट आलेत ते आता थट्टा उडवतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.